सरकारी आणि निमसरकारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती समन्वय समितीने शासनाला इशारा दिलाय। मागण्या मान्य न झाल्यास 21 एप्रिलपासून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती जिल्हा अमरावती यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शासनाकडून अनेक वर्षांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न, वेतनातील विसंगती, सेवा नियमातील अडचणी तसेच विविध भत्त्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचं समितीने सांगितलंय। या संदर्भात 6 मार्च आणि 8 मार्च रोजी बैठका घेऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। शासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आता तीव्र भूमिका घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे। समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, वेतन व भत्त्यातील विसंगती दूर करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी नियमित करणे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे यांचा समावेश आहे। 20 एप्रिलपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा 21 एप्रिलपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे। या पत्रकार परिषदेला DS पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय।